हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि आज एक नवीन विषयाबरोबर तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे गॅस. आपला पहिला व्हिडिओ होता की गॅस म्हणजे काय आणि गॅस का बनतात. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेचशा माहिती मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गॅस का होतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे, परंतु गॅस कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे होतो हे आज या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. पहिली गोष्ट, काही लोकांनी दूध पिलं तर त्यांच्या पोटामध्ये गुरगुरणं, दुखणं, काही उलट्या होणं अशा गोष्टी घडतात. तर दूध हा एक फॅक्टर आहे किंवा दुधाचे प्रोडक्ट काही लोकांना नाही पचत. तर हा एक फॅक्टर अफेक्ट करतो आपल्या शरीरावर, ज्याच्यामुळे गॅस प्रोड्यूस होतो, गॅस बनतो आणि त्याच्यामुळे त्रास होतो. म्हणजे फूड आयटममध्ये राजमा आहे, हरभरा आहे की जे खाल्ल्यामुळे आपल्याला गॅसेस बनण्यास मदत होते. याबरोबर डाळ, हरभरा आणि घेवड्याची डाळ ह्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. पोटात दुखणं, जळजळणं, पोट फुगणं, सुजणं, डंबरल्यागत वाटणं किंवा जडपणा वाटणं ह्या गोष्टी ह्या डाळीमध्ये होऊ शकतात. काही फ्रूटमुळे काही लोकांना त्रास होण्याची शक्यता असते, ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज शुगर असते. त्यामुळे काही लोकांना फ्रूट पचतं, काही लोकांना फ्रूट खाल्ल्यानंतर त्रास होतो, जळजळ होती. अन्नस खाल्ल्यानंतर काही लोकांना इरिटेशन होतं, पेरू खाल्ल्यानंतर काही लोकांना वॉमिटिंगसारखं होतं, दुखतं. तर ह्या गोष्टी पण अवॉइड करणं तेवढं गरजेचं आहे. एज फॅक्टरमुळे काही गोष्टी अफेक्ट करतात, जसं की काही लोकांना चपाती खाल्लं की पोट फुगल्यासारखं होतं, पचत नाही, ढेकर येतात, गॅस पास होतात. तर चपाती, गहू हाही काही लोकांना पचणारा आयटम नाही, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये गॅस बनू शकतो. आता काही लोकांमध्ये बियर पिली जाते किंवा सोडा पिला जातो, तर हे आतमध्ये जाऊन गॅस तयार होतो, त्यामुळे त्रास होतो, इरिटेशन होती. त्यामुळे पिणं किंवा बियर पिणं, शीतपेय पिणं काही लोकांनी अवॉइड करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे गॅसेस होणार नाहीत. तोंडामध्ये जातो, त्यातून हवा आतमध्ये जाते. मग आपण जर जेवताना बोलत असू तर बोलण्या वाटे आपल्या हवा पोटात जाते, बोलण्या वाटे, खोकण्या वाटे, पाणी पिताना, तर ही हवा आतमध्ये गेल्यानंतर ही गॅसेस तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला इरिटेशन, त्रास होण्याची शक्यता असते. याबरोबर एन्झाईम्सची कमतरता. काय असं ओल्ड एजमध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये एन्झाईम्स असतात, जे पचन करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. परंतु कालांतराने वयाच्या एज फॅक्टरमुळे एन्झाईम्स व्यवस्थित काम करत नाहीत किंवा 1 तासात जे अन्न पचण्यासाठी 1 तास लागतो, ते अन्न पचण्यासाठी 3 ते 4 तास घेतं. त्यामुळे आपल्याला पचत नाही किंवा ढेकर येणं ह्या गोष्टी होतात. त्यामुळे एज फॅक्टर पण तेवढंच मॅटर करतं. दुसरी गोष्ट आहे की मेडिकल इमर्जन्सी. आपल्याला जर कुठली मेडिकल कंडिशन असेल किंवा आपल्या कोलन रिगार्डिंग, स्टमक रिगार्डिंग म्हणजे पोटाचे कुठले विकार आधी असतील किंवा क्रोनिक डिसीज कुठले असतील, तर गॅस होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये डॉक्टरांचं काउन्सिलिंग करून घेणं, प्रिस्क्रिप्शन त्यांच्याकडून लिहून घेणं तेवढं महत्त्वाचं आहे. काय खाणं, काय नाही खाणं हे गोष्टी, हे हिस्ट्री त्यांच्याकडून, आपली बॅक हिस्ट्री त्यांना सांगून प्रॉपर मेडिकेशन घेणं तेवढं गरजेचं आहे. तर खरं पाहता आपल्या शरीराला काय महत्त्वाचं आहे, कशामुळे काय होतं हे जर जाणून घेतलं ना, तर हे फॅक्टर आपण जर दूर ठेवले तर आपल्याला गॅसेस होणार नाही. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पचेलच असं नाही. काही गोष्टी पचतील, तीच दुसऱ्या व्यक्तीला ती पचणारही नाही कदाचित. त्यामुळे आपल्या शरीराला काय हवंय, काय नकोय हे जाणून घ्या, अभ्यास करा आणि त्यानंतर स्वतःमध्ये, स्वतःच्या दिनचर्येमध्ये आणि जीवनामध्ये बदल घडवून आणा. हे सगळं तुम्ही ॲडॅप्टेशन, हे बदल केल्यानंतर तुम्हाला जो गॅसचा होणारा त्रास आहे त्यापासून तुम्ही मुक्तता मिळवू शकता. तुम्हाला जर कुठल्याही आजाराबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट पत्र नक्की करा. या व्यतिरिक्त मला सोशल मीडियाला म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकला मला फॉलो करायला विसरू नका.